नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं ज्ञानाधारावर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण GMC नांदेडसाठी येणारे महत्त्वाचे TCSच्या पॅटर्ननुसार प्रश्न उत्तरे बघणार आहोत. TCS कशा पद्धतीने प्रश्न विचारतं त्या पद्धतीचेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. परीक्षा तुमची नुकतीच आलेली आहे. 25 तारखेपासून परीक्षेला छत्रपती संभाजीनगरची जी GMC आहे परीक्षेला सुरुवात होत आहे 25 जुलैपासून. त्यापूर्वी मित्रांनो हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये दिलेले प्रश्न उत्तरे पाठच करून ठेवायचे. आपल्याला कमीत कमी 4 ते 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण घेतले आहेत त्याच्यामधून तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्या पद्धतीचेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. सोबतच आपण GMC नांदेडवर एक विशेष व्हिडिओ बनवणार आहोत नांदेड जिल्ह्याविषयी, ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असतील ते आपण पूर्ण त्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न त्यावर तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. 1 ते 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये त्यावर येतील. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आपला आहे, जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर या ठिकाणी जोगेश्वरी लेणी असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. मग महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी जर आपण पाहिलं तर पितळखोरा या लेण्या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या लेण्या असलेलं किंवा भारतातील सर्वात जुन्या लेण्या असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न दुसरा आहे आपला, भारतातील पहिले मयूर अभयारण्य कोणते? मयूर अभयारण्य किंवा मित्रांनो मोरांसाठी राखीव असणारे अभयारण्य असं पण आपण याला म्हणू शकतो. तर नायगाव या ठिकाणी हे मयूर अभयारण्य असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. योग्य उत्तर आहे नायगाव हे मोरांसाठी राखीव असलेलं अभयारण्य आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य असतील, सोबतच महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प असतील, हे तुम्हाला परीक्षेला जाण्या अगोदर पाहून जायचं आहे. मग महाराष्ट्रातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प असेल, मग सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असतील, सर्वात शेवटी तयार झालेला व्याघ्र प्रकल्प असतील, सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प असेल, तसंच अभयारण्याचं पण असणार आहे. पहिला अभयारण्य असेल, कोणत्या प्राण्यासाठी कोणता अभयारण्य राखीव आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न तिसरा आहे आपला, डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर मुंबई आणि पुणे या मार्गावर डेक्कन क्वीन या नावाची जी रेल्वे आहे ही धावत असलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? योग्य उत्तर आहे ब्रह्मगिरी पर्वतरांगेमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिक या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचा उगम झालेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर मग मित्रांनो याच नदीला दक्षिण गंगा नदी या नावाने पण ओळखलं जातं. मग एकूण लांबी किती आहे? 1450 किलोमीटर एवढी एकूण गोदावरी नदीची लांबी असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग बघा राजमहेंद्री, बंगालचा उपसागर जो आहे राजमहेंद्री जवळ आंध्र प्रदेशामध्ये ही बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन या ठिकाणी मिसळते. तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल. गंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे, एकूण लांबी किती आहे, कोणत्या समुद्रामध्ये विलीन होते, तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एकूण पाणलोट क्षेत्राचा विचार जर केला तर 3,19,810 चौरस मीटर एवढं पाणलोट क्षेत्र असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर मग ही जी नदी आहे कोणत्या कोणत्या राज्यामधून वाहते? तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यामधून ही नदी वाहत असलेलं पाहायला मिळतं, किंवा हे राज्यामध्ये पाणलोट क्षेत्र असलेलं आपल्याला या ठिकाणी या नदीचं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मग मित्रांनो गोदावरी नदीच्या मुख्य उपनद्या जर आपण पाहिलं तर इंद्रावती नदी असेल, मंजिरा असेल, बिंदुसरा नदी असेल, मांजरा नदी असेल, या गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या असलेल्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. मग याच गोदावरी नदीवर अनेक धरणे उभारण्यात आलेली आहेत. त्याच्यापैकीच काही महत्त्वाची धरणे जर आपण पाहिलं तर पैठण, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणारं गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर नाशिकमध्ये गंगापूर धरण असेल, नांदूर मधमेश्वर येथील धरण असेल नाशिक जिल्ह्यामध्ये, तर हे धरणं मुख्य धरणं असलेली आपल्याला या ठिकाणी गंगा नदीवर पाहायला मिळतात. मग परीक्षेमध्ये अजून एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की गोदावरी नदीकाठी बसलेली किंवा वसलेली शहरं कोणती कोणती आहेत, याच्यावर पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जातो.
तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. यानंतर मित्रांनो प्रश्न 5वा आहे आपला, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी गायले आहे? योग्य उत्तर आहे कृष्णराव साबळे यांनी हे गीत गायलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2025 या वर्षी प्रसिद्ध झालेली पुस्तके व त्यांचे लेखक हे तुम्हाला पाठच करून जायचं आहे मित्रांनो. याच्यापैकी एखाद्या प्रश्न किंवा विचारला जाऊ शकतो तुम्हाला परीक्षेमध्ये, पुस्तकं आणि लेखक याच्यावर तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारला जाईल. तर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेले जेवढं काही पुस्तकं असतील ते तुम्हाला बघून जायचं आहे. टेलिग्राम चॅनलला आपण टाकला आहे, जो 2025 मध्ये कोणती पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि त्याचे लेखक कोण आहेत. तर टेलिग्रामवर ही माहिती आपण टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं, एखादा प्रश्न याच्यावर विचारला जाईल तुम्हाला. याच्यानंतर प्रश्न 6वा आहे, उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये उजनी हे धरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, महाराष्ट्रातील 7 बेटांचे शहर कोणते? तर मुंबई हे महाराष्ट्रातील 7 बेटांचं शहर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडून वाहणारी नदी कोणती? तर तेरेखोल ही महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडून वाहणारी नदी आहे. तर बघा मित्रांनो, हे जे काही प्रश्न आपण घेत आहोत ही GMC भरतीसाठीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मग ते नांदेड GMC असेल किंवा छत्रपती संभाजीनगर GMC असेल, तर या दोन्ही भरतीसाठी हे प्रश्न तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहेत. याचं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न 9वा आहे आपला, अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे आपला, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? तर एकूण 34 जिल्हा परिषदा महाराष्ट्रामध्ये असलेला पाहायला मिळतं. एकूण जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये 36, त्यापैकी 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा आहेत. कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये नाहीत? तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नसलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे माहिती असू द्या मित्रांनो. कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात नाहीत अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर प्रश्न 11वा आहे आपला, महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. तर बघा मित्रांनो, मध्ये कृषी विद्यापीठे कोठे आहेत? तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल. त्याच्यानंतर परभणी या ठिकाणी वसंतराव नाईक महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ असणारे मुख्यमंत्री यांच्या नावावर असलेलं हे कृषी विद्यापीठ आहे, जे की परभणी या ठिकाणी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल. त्यानंतर 4थं विद्यापीठ आहे दापोली या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ किंवा कोकण कृषी विद्यापीठ म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर ही 4 कृषी विद्यापीठे आहेत, लिहून ठेवा. याच्यापैकी एखाद्यावर प्रश्न येऊ शकतो. IMP मध्ये पण तुम्ही हा जो प्रश्न आहे ठेवू शकता. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे, मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? तर महर्षी कर्वे यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे आपला, प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळते? योग्य उत्तर आहे जिप्सम पासून प्लास्टर ऑफ पॅरिस मिळत असतं. प्रश्न क्रमांक 15 आहे, चांदीच्या कामासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर हुपरी हे ठिकाण महाराष्ट्रातील चांदीच्या कामासाठी प्रसिद्ध ठिकाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 आहे, पैनगंगा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर बुलढाणा या ठिकाणी पैनगंगा नदीचं उगमस्थान असलेलं आपण पाहू शकतो. तर मग बुलढाणा जिल्ह्यामधील कोणत्या गावामध्ये उगम होतो? तर मड या गावामध्ये या नदीचा उगम होत असलेला आपण पाहू शकतो. पैनगंगा नदी जी आहे मित्रांनो, वर्धा नदीची प्रमुख उपनदी असलेलं आपण पाहू शकतो. वर्धा नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे असं जर विचारलं तर पैनगंगा ही नदी वर्धा नदीची प्रमुख उपनदी असलेलं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 17 असणार आहे आपला, सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लाकडी खेळण्यांसाठी सावंतवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. यानंतर प्रश्न 18वा आहे आपला, जळगाव हा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर केळी उत्पादनासाठी जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे.
प्रश्न क्रमांक 19 आहे, दारणा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये दारणा धरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये धरमतरची खाडी असलेलं पाहू शकतो. तर मित्रांनो, कोकणामध्ये मुख्य खाड्या आहेत ज्याच्यावर प्रश्न बरेच परीक्षामध्ये विचारले जातात. मग प्रमुख खाड्या असतील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे तुम्हाला पाहून जायचं आहे. जसं धरमतरची खाडी ही रायगड जिल्ह्यामध्ये आहे. अशा पद्धतीच्या अजून खाड्या आहेत, त्याचं एक लिस्ट आपण खाड्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कुठल्या ठिकाणी आहे त्याची एक लिस्ट जी आहे ती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देईल. त्या ठिकाणी तुम्ही पाहून त्याचा अभ्यास करू शकता. यानंतर प्रश्न 21 आहे आपला, मोडकसागर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22 आहे, प्लासीची लढाई कधी झाली? तर 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ही जी प्लासीची लढाई झाली ही कोणाकोणामध्ये झाली? तर इंग्रज आणि सिराज उद्दौला यांच्या दरम्यान ही जी काही प्लासीची लढाई आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर मग इंग्रजाकडून कोण नेतृत्व केलं? तर रॉबर्ट क्लाइव्ह या इंग्रज अधिकाऱ्याने या प्लासीच्या लढाईचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोणाच्या विरोधामध्ये लढला? तर सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये ही प्लासीची लढाई झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कधी झालेली आहे? तर ही प्लासीची लढाई मग 23 जून 1757 मध्ये कुठे झाली आहे? तर प्लासी या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्लासी हे ठिकाण आहे. या ठिकाणी ही लढाई झालेली पाहायला मिळतं. मग या लढाईमध्ये कोणाचा विजय झाला? तर ब्रिटिशांचा विजय झालेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर बघा मित्रांनो, प्लासीच्या लढाईनेच इंग्रजाचं जे साम्राज्य आहे ते भारतामध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. बंगाल प्रांतावर ब्रिटिशांचं नियंत्रण प्रस्थापित झालं. या लढाईनंतर व्यापारी कंपनी म्हणून आलेली ही जी काही इंग्रज होते हे आता राजकीय किंवा सत्ताधीश बनले होते प्लासीच्या लढाईनंतर. तर ही प्रमुख कारणे आहेत किंवा हे प्रमुख त्याच्यानंतर झालेल्या घटना आहेत. प्लासीची लढाईनंतर इंग्रजांचं भारतावर वर्चस्व स्थापित होणं, बंगालच्या प्रांतावर वर्चस्व स्थापित होणं, कुठंतरी इंग्रजी सत्तेचा पाया या ठिकाणी रोवला गेलेला आपण पाहू शकतो. याच्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23 आहे, पहिली पानिपतची लढाई कोणामध्ये झाली? तर योग्य उत्तर आहे बाबर आणि इब्राहिम लोधी या दोघांमध्ये पानिपतची पहिली लढाई झालेलं पाहायला मिळतं. मग पानिपतमध्ये एकूण 3 युद्ध झाली होती. तर ते 3 युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते, कधी झाले होते? तर हे पण परीक्षेमध्ये विचारलं जातं. मग हे जे काही पहिलं युद्ध आहे हे 1526 मध्ये झालेलं आपण पाहू शकतो. कोणाकोणामध्ये झालं होतं? बाबर आणि इब्राहिम लोधी या दोघांच्यामध्ये झालेलं होतं. तर मग याच्यामध्ये विजय कोणाचा झाला होता? तर बाबर हा पहिल्या लढाईमध्ये विजयी ठरला होता. त्यानंतर प्लासीची जी काही दुसरी लढाई या ठिकाणी झाली होती. तर बघा मित्रांनो, दुसरी लढाई ही अकबर आणि हेमू या दोघांच्या मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. कधी झाली? तर 14 जानेवारी 1556. दुसरी लढाई कधी झाली मित्रांनो? तर 5 नोव्हेंबर 1556 रोजी अकबर हेमू या दोघांमध्ये ही लढाई झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग याच्यामध्ये या दुसऱ्या लढाईमध्ये कोणाचा विजय झाला? तर अकबरचा विजय झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि याच विजयानंतर मुघल साम्राज्याची सत्ता भारतामध्ये अधिक मजबूत झालेली आपण या ठिकाणी पाहू शकतो. तिसरी लढाई कोणामध्ये झाली आणि कुठे झाली? तर तिसरी पानिपतची लढाई ही जी आहे 1761 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. 14 जानेवारी 1761 मध्ये ही तिसरी लढाई झाली. कोणाकोणामध्ये झाली? तर अहमद शाह अब्दाली विरुद्ध मराठा. तर या लढाईनंतर अहमद शाह अब्दाली या लढाईमध्ये विजयी झाला आणि याच लढाईनंतर कुठेतरी मराठा साम्राज्य जे आहे शेवटची अखेरची घरघर लागलेला आपण पाहू शकतो किंवा मराठा साम्राज्याचा अस्त झालेला याच्यानंतर या लढाईनंतर झालेला आपण पाहू शकतो.
तर हे महत्त्वाच्या तिन्ही लढाया आहेत. तिन्ही लढाईपैकी कुठल्याही याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची तारीख तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे. पहिलं जे युद्ध आहे हे 1526 मध्ये झालेलं आहे. दुसरं आहे ते 1556 मध्ये झालेलं आहे आणि तिसरी लढाई आहे ती 1761 मध्ये झालेली आहे. मग याची एक्झॅक्ट तारीख पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहिली लढाई ही 21 एप्रिल 1526 असेल. दुसरी लढाई ही 5 नोव्हेंबर 1556 असेल आणि तिसरी लढाई ही 14 जानेवारी 1761 कोणाकोणामध्ये झालेला आहे आणि विजयी कोण झालं होतं हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्र राज्याचं एकूण क्षेत्रफळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन याला म्हणतात. महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे? मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी एकूण 3 स्तरीय पंचायत समिती ही महाराष्ट्रामध्ये किंवा पंचायत राज व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेलं आपण पाहू शकतो. मग या पंचायत राज व्यवस्थेमध्ये या पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणत्या कोणत्या समितीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये जी काही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे ही कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार या ठिकाणी स्थापित करण्यात आली हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर महत्त्वाचं आहे कोणाच्या शिफारसीनुसार ही पंचायत राज व्यवस्था स्थापित करण्यात आलेली आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे. सर्वांना कमेंटमध्ये सांगायचे की महाराष्ट्रामध्ये जी काही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे ही कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे किंवा स्थापित करण्यात आलेली आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न 26वा बघणार आहोत आपण. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? तर महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग याच महाबळेश्वर ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होतो असा जर प्रश्न आला तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. मग कृष्णा नदीची एकूण लांबी असेल, कृष्णा नदी कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते हे माहिती असणं आवश्यक आहे. कृष्णा नदीवर असणारी महत्त्वाची धरणे असतील हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 27 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? बघा मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर तर सर्वांनाच माहिती आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाईची उंची एकूण 1646 मीटर असलेली सर्वांनाच माहिती आहे. मग महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणतं? तर साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर असलेलं पाहायला मिळतं. याची उंची कमेंटमध्ये सांगायची आहे तुम्हाला. साल्हेर पर्वताची किंवा साल्हेर शिखराची एकूण उंची किती आहे? तिसरं क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे हे पण तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर प्रश्न 29वा आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा हा लातूर आहे. वनक्षेत्राचं प्रमाण किती आहे हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे साक्षर राज्य कोणते? तर हे कमेंट करायचं. तसं पहिलं जर आपण पाहिलं साक्षर राज्य तर केरळ आहे. नुकतंच जाहीर झालेलं तिसरं राज्य जर पाहिलं तर गोवा आहे. दुसरं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो. ठीक आहे, येत नसेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करून घेऊयात. तर हे जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत TCS पॅटर्ननुसार जे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. सोबतच आता नुकतीच झालेली नोंदणी विभागातील भरती जी असेल IBPS जो पॅटर्न होता त्याच्या पॅटर्नमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचा आणि TCSच्या पॅटर्नचा अभ्यास करून हे जे प्रश्न आहेत हे आपण घेतलेले आहेत. अजून एक व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यामध्ये पण महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयीची बरीच माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची JMC भरती देत असाल
तर ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सोबतच वर जे आय बटन दिलेलं आहे त्या ठिकाणी लिंक तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओची. तर तोही व्हिडिओ पहा. बरेचसे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. सोबतच मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करायला विसरू नका, कारण भरतीविषयीची जे काही छोटी अपडेट आहेत ते आपण त्या ठिकाणी देत आहोत, टेलिग्रामला देत आहोत. सोबतच डेली चालू घडामोडीची अपडेट आपण देतच असतो त्या ठिकाणी. त्यामुळे टेलिग्राम चॅनल पण जॉइन करायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.